सेवन चक्र बॅलन्स आता समजा मूलाधार डिस्टर्ब आहे, तर यांच्या आर्थिक याच्यामध्ये तुम्हाला बदल दिसायला लागतो. ओके. ज्यांना पोटाचे आजार असतील किंवा आईचे संबंध खराब असतील, हं. अशा व्यक्तींचं मणिपूर चक्र डिस्टर्ब असतं. पोटात ओके. गॅसेस होणं, पोटात मुरडा मारून येणं किंवा पोटात सारखं कुठेतरी पेन असणं, हां, हां. यांचं मणिपूर जे म्हणतो आपण ते. ओके. किंवा मग स्वादिष्टान चक्राचं जर आपण घेतलं तर लेडीजचं असेल तर पिरियड्स रेग्युलर नसतील किंवा प्रेग्नन्सी ओके. राहायला प्रॉब्लेम असेल, सेक्शुअल ॲक्टिव्हिटी त्यांची तशी नसेल जशी पाहिजे किंवा हां, प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये हां. व्हॉटएव्हर. त्याच्यानंतर आपण जर अनाहत चक्राचा विचार केला तर भावनिक जो आहे तो खूप वृक्ष होतो किंवा खूप जास्त भावनिक होतो. खूप छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये तो रडायला लागतो. कारण ओके. तो डिस्टर्ब झालेला आहे ते हं. चक्र. विशुद्धी चक्राला असं होतं, एक तर खूप चांगलं चक्र असेल तर व्यक्ती खूप छान बोलतो. हां. चांगला वक्ता तो असू शकतो. पण तो जर डिस्टर्ब असेल तर त्याची वाचा जो म्हणू किंवा वाणी जी म्हणू आपण ती थोडीशी अशुद्ध होते. ओके. भाषा अशुद्ध होते. ओके. शिवीगाळ जी आहे ती हं. जास्त प्रमाणात होते किंवा एखाद्याशी चांगलं जरी बोलायला गेलं, की वादात त्याचं रूपांतर होणं आणि आज्ञाचक्र जर डिस्टर्ब असेल तर चांगला विचार करू न शकणं, डिस्टर्बन्स असणं, गोंधळलेलं असणं, ब्लॉक आहे मी काहीतरी हां, आणि हां. सुचतच नाही, विचारच येत नाही नवीन, तर ते तुमचं आज्ञाचक्र डिस्टर्ब असल्याचं लक्षण आहे. तर हे आपण सगळं बॅलन्स करत असतो.